नागपूर व भंडारा जिल्ह्यात दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर अद्यापही प्रभावी नियंत्रण मिळवले गेलेले नाही. महसूल मंत्र्यांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात जाहीर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी प्रशासन स्तरावर अडकून पडली आहे. शासन स्तरावरून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर अनेक कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी जिल्हा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांची मुजोरी सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात असा एकही तालुका नाही जिथे अवैध रेती वाहतूक सुरू नाही. दिवस रात्र रेती वाहतूक सुरू असल्याने रेती माफियांचे नागपूर व भंडारा जिल्ह्यात बळकट जाळे तयार झाले आहे. मात्र पोलीस अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एक कारवाई फक्त दिखाव्यासाठी करावी व नंतर खुलेआम रेती तस्करांना अभय द्यावी ही सध्या परिस्थिती दिसून येत आहे. क्षमतेपेक्षा अतिरिक्त रेतीची वाहतूक चालू असल्यामुळे शासकीय महसूल बुडवण्यात शासकीय यंत्रणेचाच हात दिसून येत आहे. मिळालेल्या सूत्राच्या आधारे या रेती तस्करांचे सगळे मार्ग खुले झाले आहेत. शासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत असून ट्रॅफिक पोलीस अरोली यांच्यावर नेमके आशीर्वाद कोणाचे असे प्रश्न जनतेतून जोर धरत आहे. न्यूज एक्सप्रेस करिता पूनम बोरकर.